Hello, dear students. Today we are going to learn a very interesting lesson from Standard 7, Subject English, Unit number 2, and its subunit 2.6, that is Great Scientists Have a Questioning Mind. म्हणजेच जे मोठे महान शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक असतात त्यांचे मन चौकस असते, म्हणजेच त्यांच्या मनात जे वारंवार प्रश्न कसे निर्माण होतात त्याबद्दल हा इथे लेसन दिलेला आहे. आता इथे ह्या लेसनमध्ये ज्या सायंटिस्टची माहिती दिली आहेत ते आहेत C.V. रमन. आता या लेसनला सुरुवात करायच्या आधी आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर C.V. रमन यांचं पूर्ण नाव आहे चंद्रशेखर वेंकट रमन. त्यांचं पूर्ण नाव काय आहे? चंद्रशेखर वेंकट रमन. ते कोण होते? ही इज ॲन इंडियन फिजिसिस्ट. म्हणजेच ते एक भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते. अँड ही डीड हिज एक्सलंट वर्क इन लाईट स्कॅटरिंग. त्यांनी जे त्यांचं संशोधन आणि कार्य लाईट स्कॅटरिंगमध्ये केलं आहे त्याच्यासाठी त्यांना भारतरत्न आणि नोबेल प्राइज इन फिजिक्स त्यांना हे अवॉर्ड मिळालेले आहे. नाउ लेट्स मूव अहेड ऑन दी लेसन. Great scientific minds are restless with questions. They keep asking, why does this happen? Can I make it better? Or what more can this do? जे महान वैज्ञानिक असतात त्यांच्या मनात सतत प्रश्न तळमळत असतात. रेसलेसचा इथे अर्थ काय आहे? तळमळत असणे किंवा बेचैन असणे. ते सतत बेचैन असतात, त्यांच्या मनात सतत प्रश्न घोळवत असतात आणि ते सतत विचारत असतात की हे असे का घडते किंवा याच्यात काय सुधारणा करू शकतो, हे असे का घडत असेल, असे विविध प्रश्न त्यांच्या मनात त्यांना बेचैन करत असतात किंवा या आधारे आणि आणखी अधिक काय करता येईल, याच्यापेक्षा आणखी दुसरं काय करता येईल असंही त्यांच्या मनात सतत चालू असतं. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट हू लाइव्ड इन दी सेम एरा ॲज Einstein, but about 5,000 kilometers east of Germany in India. एक महान शास्त्रज्ञ जे आइन्स्टाईनच्या काळात पण जर्मनीच्या पूर्वेला 5,000 किलोमीटर दूर भारतात राहत असत. 5,000 किलोमीटरवर भारतात राहत असत, पण त्यांच्या जीवनाचा अभ्यास आता आपण इथे करायचा आहे. Born in Tiruchirappalli in southern India in the year 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India. He was a bright student right from the start and was deeply interested in optical science and acoustics. आता C.V. रमन यांचा जन्म कुठे झाला? दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली येथे 1988 साली त्यांचा जन्म झाला. अगदी सुरुवातीपासूनच ते अत्यंत एक हुशार विद्यार्थी होते आणि दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र म्हणजेच ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक यांच्यामध्ये त्यांना सुरुवातीपासूनच रस होता. म्हणजे त्याच्या या दोन विषयामध्ये त्यांना आवड होती. दिस इज व्हॉट परहॅप्स led him to discover that the mridangam and the tabla produce more melodious sounds than any other percussion instrument. He was fascinated by colorful things, be it a flower, butterfly or gem. He kept seeking knowledge about everything around him. आणि कदाचित यामुळेच त्यांनी असा शोध लावला की इतर कोणत्याही तालवाद्यापेक्षा मृदंग आणि तबला हे अधिक कर्णमधुर ध्वनी निर्माण करतात. म्हणजे कानाला आपल्याला ते नेहमी ऐकावेसे वाटतात, आपल्या कानाला ते वारंवार ऐकावं असं वाटतं. असे ध्वनी म्हणजेच कर्णमधुर ध्वनी त्यातून निर्माण करतात. रंगीबेरंगी वस्तूंचे त्यांना आकर्षण वाटत असे. मग ते एखादे
फूल असो, फुलपाखरू असो की रत्न असो, आपल्या परिसरातल्या प्रत्येक वस्तूची माहिती मिळवण्याच्या ते प्रयत्नात असत. He became a scholar in sound and sound-related physics. ध्वनी आणि ध्वनिविषयक भौतिकशास्त्र यातील ते एक अभ्यासू विद्वान झाले. One day, a ship sailed from the port of London towards Calcutta. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. He was now on the ship's deck, gazing at the blue waters of the ocean. एके दिवशी मग लंडन दरबारातून कलकत्त्याच्या दिशेने जाणारे एक जहाज समुद्रावरून प्रवासाकरिता निघाले. तर तेव्हा काय होतं, त्या जहाजात C.V. रमन व्हायोलिन या वाद्याचे ध्वनिशास्त्र या विषयावर लंडनमध्ये ते व्याख्यान देत होते किंवा व्याख्यान त्यांनी दिले होते. कारण त्यांना ध्वनिशास्त्र आणि ध्वनीशी निगडीत असे सर्वच कर्णमधुर जे आवाज होते त्यांना त्याच्यात सुरुवातीपासूनच रस होता. त्यामुळे नंतर काय झालं, तिथे जहाजाच्या मजल्यावर ते आत उभे होते आणि ते समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याकडे रोखून पाहत होते. का पाहत असेल, कारण महान जे शास्त्रज्ञ असतात, वैज्ञानिक असतात, त्यांच्या मनात वारंवार सतत काही ना काही प्रश्न निर्माण होत असतात आणि त्याचसाठी कदाचित ते त्या समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याकडे रोखून पाहत होते. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी प्रश्न नक्कीच निर्माण झालेले असतील. As he glanced up at the sky, which was of the same shade as the ocean, a series of questions popped up his head. Why are both the sea and the sky blue in color? What is the science behind this occurrence? समुद्रासारखीच रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिले. तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रश्नावलीच उभी राहिली. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले की समुद्र आणि आकाश या दोघांचाही रंग निळा का, आणि या घटनेच्या मागे कोणतं विज्ञान आहे, असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. His mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. त्यांचे मन असे सूचित करीत असल्यासारखे वाटते की पाण्याच्या परमाणूकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हेच कारण असावे. तथापि हा जो सिद्धांत आहे अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. When the ship anchored at the Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. His research in optics, the science of light, resulted in the discovery of the Raman effect. नंतर जहाजाने कलकत्त्यापाशी नांगर टाकला आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने तो तरुण माणूस ताबडतोब निघून गेला. दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणून रामन परिणामाचा शोध लागला. He announced it to be the scientific world in March 1928. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as a National Science Day. नंतर मार्च 1928 मध्ये त्यांनी वैज्ञानिक जगतात याची घोषणा केली. त्यांनी त्या शोधाची घोषणा केली. या शोधाने त्यांना 1930 मध्ये पदार्थविज्ञानाचे नोबेल पारितोषिकही मिळवून दिले. नंतर कोणत्याही आशियाई व्यक्तीला हे पारितोषिक प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ होती. म्हणजे C.V. रमन हे नोबेल प्राईज फिजिक्समध्ये नोबेल प्राईज मिळवणारे पहिले एशियन व्यक्ती होते. त्यांनी रामन परिणाम शोधून काढला. त्यांनी जो शोध लावला त्याला रामन इफेक्ट असं म्हटलं गेलं आणि 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो पुढे राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून घोषित केला गेला. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected fellow of the Royal Society in 1924. याआधीच दृकशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळाली होती
आणि 1924मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणजे सभासद म्हणून निवड झाली होती. You would have learned about the Raman effect in detail at school, but do you know the discovery subsequently helped in determining the internal structure of some 2000 chemical compounds? तुम्ही रमन इफेक्ट आहे त्याबाबत शाळेत तपशीलवार शिकले असालही, पण तुम्हाला हे माहीत आहे का की या शोधाने नंतरच्या काळात सुमारे 2000 रासायनिक संयुगांची आंतरिक संरचना निश्चित करण्यात सहाय्य केले आहे. नंतरच्या काळात हा जो रमन इफेक्ट आहे त्याचा खूप उपयोग झाला. कशासाठी त्याचा उपयोग झाला? टू डिटरमाइनिंग द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सम 2000 केमिकल कंपाऊंड्स, याच्यासाठी त्याचा उपयोग झाला. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रमन यूज टू प्रूव्ह हिज थिअरी वॉज? अ मीजली 200 रुपीज. आणि तुम्हाला यातली एक गोष्ट ठाऊक आहे का की हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रमन यांनी वापरलेली जी साधनसामग्री आहे, जे त्यांनी सामान वापरलं ते किती किमतीचं होतं? फक्त 200 रुपये. त्याची किंमत किती होती तेव्हा? फक्त 200 रुपये. रमन strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. They should search around themselves and find those answers in accordance with nature. For the essence of science lies in independent thinking and hard work and not in equipment. How true, though the ocean and the sky have always been blue in color. It indeed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. सी व्ही रमन यांचे असे ठाम मत होते की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोगशाळांमध्येच कोंडलेले असू नयेत. म्हणजे त्यांना असं वाटायचं की ज्या समस्या आहेत, ज्या याच्यामध्ये प्रयोगशाळांमध्ये ज्या समस्या आहेत त्यासाठी जे वैज्ञानिक आहेत त्यांनी फक्त प्रयोगशाळांपुरतंच मर्यादित राहू नये. त्यांनी स्वतःच्या परिसरात शोध घ्यावा आणि निसर्गाला अनुसरून उत्तरे शोधावीत असं त्यांना वाटायचं. कारण विज्ञानाचे सर्वस्व जे आहे स्वतंत्र विचारात आणि कष्टात असते, साधनसामग्रीत नव्हे, असं त्यांचं मत होतं. हे किती खरे आहे हे? आणि समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायमच निळे होते तरी त्यामागचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू मनाची गरज होती. आणि या लेसनचे जे रायटर आहेत ते कोण आहेत? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण सर्वजण ओळखतो. If you like this video, then do like, share, subscribe and hit the bell icon. Thank you.